गृहिणीला माहिती असतं की नवरा किती सोबत राहायला पाहिजे. माझा मुलगा 15 दिवस हॉस्पिटलमध्ये काय ती निघाली परिस्थिती. पण हे जे राजकारण आहे असं व्हायला नाही पाहिजे आणि प्रत्येकाने हे समजून घ्यायला पाहिजे. भीती नाही, भीती कशाला काय. हे आज जे चाललेलं आहे ना, हे 2-4 दिवस म्हणजे 2-4 महिने चालणार आणि तुम्हाला 1 पैठणी, 2 पैठणी, 4 पैठण्या भेटणार. पण तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या प्रत्येकाच्या मुलांचं भविष्य इतकं म्हणजे खालच्या स्तरावर जाईल. हे काय तुम्हाला 2 हे आज पैसे भेटतील. सगळ्या आमचं महिलांचं काम आहे हे की आमच्या मुलांना कोणत्या याच्यावर लावायचं आहे. आणि हे इतकं म्हणजे हे घाणेरडं राजकारण आहे की तुमच्या मुलांना तुम्हाला पैसे देऊन, पैठण्या देऊन, किती पैठण्या घालतील तुम्ही, किती. आणि तुमचे मुलांचे भविष्य चौपट होतील ना. कोणी नाही सांभाळणार हो त्याला, कोणीच नाही. आणि मतदान देणं कोणाला द्यायचं हे तरी लक्षात ठेवा की कशा माणसाला निवडायचं आहे आपल्याला, काय कॅरेक्टर आहे, काय आहे माणसाचं. गणेश भाऊ सारखा आपल्याला इतकं चांगला व्यक्ती भेटत आहे, त्याला आपण साथ द्यायला पाहिजे सगळ्यांनी. 20 तारखेला खरंच आपलं सगळं काही हे करून मतदान द्यायला जायचं आणि मशाल या निशाणीवर गणेश भाऊंना सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे आणि साथ द्यायलाच हवी. मशाल या निशाणी समोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मत भूमिपुत्र गणेश जगन्नाथ धात्रक यांनाच देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा.